बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मालेगावमधून। मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। उपमहापौर शाने हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फोटो झळकलाय। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या फोटो समवेत टिपू सुलतानचा फोटो लागल्याने पुन्हा वादाची शक्यता आहे। कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान याचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचं शाने हिंद यांनी यापूर्वीच सांगितलं होतं। या आधी देखील टिपू सुलतानच्या फोटोवरूनच मालेगावमध्ये वादंग उठला होता। पुन्हा फोटो लावल्याने आता वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। टिपू सुलतानने देशासाठी बलिदान दिल्याने त्याचा फोटो कार्यालयात लावल्याचा दावा शाने हिंद यांनी केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो उपमहापौरांच्या दालनात लागलेला आहे, पुन्हा एकदा वादाची शक्यता आहे, काय अधिक माहिती? नक्कीच हेमली, आपण जर बघितलं तर मालेगावमध्ये उपमहापौर शाने हिंद यांनी काही दिवसापूर्वी जो तो टिपू सुलतानचा फोटो जो त्यांच्या दालनात लावला होता। मात्र त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटना आणि काही संघटनांनी गदारोळ घातल्यामुळे तो फोटो काही काळ काढण्यात आला होता। मात्र त्याच वेळेस शाने हिंद यांनी जाहीर केलं होतं की माझं कार्यालयाचं काम जे ते नूतनीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे हा फोटो मी पूर्त काढत आहे आणि कार्यालयाचं नूतनीकरण झाल्यानंतर हा फोटो पुन्हा या ठिकाणी लावण्यात येईल असं शाने हिंद यांनी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं। मात्र आपण जर पाहिलं तर आता कार्यालयाचं नूतनीकरण झाल्यानंतर आज कार्यालय जे ते नागरिकांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी खुलं करण्यात आलंय। आणि आज कार्यालयाचं नूतनीकरण झाल्यानंतर महापौरांच्या उपस्थितीत जे टिपू सुलतानचा फोटो जो तो या ठिकाणी पुन्हा लावण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा इतर महापुरुषांपुढे जो टिपू सुलतानचा फोटो जो तो या ठिकाणी पुन्हा लावण्यात आला होता। आणि शाने हिंद यांनी यावेळेस ठामपणे सांगितलं की मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि तो शब्द दिला होता, तो शब्द मी पूर्ण केलाय आणि हा फोटो जो आहे टिपू सुलतानचा तो मी या कार्यालयात लावला। टिपू सुलतानचं देशाच्या जडणघडणीत योगदान असलं तरी त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं। मात्र हा फोटो लावला असला तरी या फोटो लावण्यामुळे मालेगाव असेल किंवा या संपूर्ण याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्यातून पुन्हा एकदा मालेगावमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद होण्याची शक्यता ती या निमित्ताने पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली। हे मालिक नक्की धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा एकदा महापुरुषांच्या फोटो समवेत टिपू सुलतानचा फोटो लावलेला आहे। त्यांच्या या कार्यालयाचं नूतनीकरण नुकतंच पूर्ण झालेलं आहे। नूतनीकरण केलेल्या कार्यालयात त्यांनी हा फोटो लावलेला आहे। आज त्यांनी या नूतनीकरण झालेल्या कार्यालयात प्रवेश केला, मात्र त्याच वेळी टिपू सुलतानचा फोटो तिथं लावण्यात आलेला असल्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या आधी सुद्धा उपमहापौर यांनी टिपू सुलतानचा फोटो लावलेला असल्यामुळे वाद निर्माण झाला होता, आक्षेप घेण्यात आले होते। त्यानंतर तो फोटो हटवण्यात आला होता। मात्र आता नूतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्यामुळे वादाची शक्यता नाकारता येत नाही।